नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज आमच्याकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार बर्फ पडणार होता. त्यामुळे असं सगळं सकाळपासून वातावरण झालेलं होतं. आजचं लोएस्ट टेम्परेचर -5 डिग्री सेल्सिअस असं होतं आणि हायेस्ट टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस असं होतं. 10 वाजता बारीक बर्फ पडायला सुरुवात झाली. सकाळी देवपूजा आणि योगाचा क्लास करून आधी मेथी निवडून घेतली. इकडे मेथीची पानं थोडी मोठी आहेत. आज बर्फ पडणार असल्यामुळे कालच दुपारी आज शाळेला सुट्टी आहे असा फोन शाळेतनं सगळ्या पालकांना आलेला होता. त्यामुळे सकाळी शाळेची गडबड नव्हती. मेथीचे ठेपले करण्यासाठी घेतले. ह्यासाठी 2 वाट्या कणकेमध्ये 1 मोठा चमचा बेसनाचं पीठ टाकलं. त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ, जिरे, तीळ, ओवा हे सगळं या पिठामध्ये एक एक करून घातलं. त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं. तेल घातल्यामुळे हे ठेपले छान मऊ होतात. शेवटी 1 चमचा दही घातलं, बारीक चिरलेली मेथी घातली आणि सगळं पीठ छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे पीठ मळून घेतलं. हे पीठ मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं हे पीठ मुरू दिलं. तोपर्यंत एकीकडे चटणी करायला घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, डाळ्या, मिरच्या, आलं, कोथिंबीर, मीठ, जिरे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं ही चटणी बारीक वाटून घेतली आणि एका डब्यामध्ये काढून ठेवली. त्यानंतर त्यावर तडका टाकण्यासाठी तेलामध्ये हिंग, जिरे, मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता घालून त्यावर चटणीवर तडका टाकला आणि चटणी झाल्यानंतर ठेपले लाटायला घेतले. छान ठेपले लाटून हे गरम तव्यावर टाकून दोन्हीकडनं तेल लावून हे ठेपले भाजून घेतले आणि गरम गरम सगळे ठेपले करून ठेवले. मऊ छान ठेपले तयार होतात. आज पूर्ण दिवसभर बर्फ पडला. अगदी संध्याकाळपर्यंत हा बर्फ पडत होता. गारवा पण वाढलेला होता. आता आजपेक्षा उद्या जास्त थंडी वाजेल. पण संध्याकाळी पुन्हा शाळेतनं फोन आला की उद्याची शाळासुद्धा कॅन्सल झालेली आहे आणि उद्यासुद्धा मुलांना शाळेला सुट्टी दिलेली आहे. इकडे ही पद्धत खूप चांगली आहे. शाळेतनं कळवतात आणि पालकांच्या मोबाईलवर शाळेतनं फोन येतो. आता भारतामध्ये गरमी सुरू झालेली आहे आणि इकडे अजूनही थंडी इकडची संपत नाही आहे. पण काही हरकत नाही. धन्यवाद.